हा व्हिडिओ फक्त बॅचलर मुलांसाठी। बघा, तुम्ही तुमच्या शाळेतल्या मुलीशी मैत्री करा, तुमच्या गलीतल्या मुलीशी मैत्री करा, तुमच्या बिल्डिंगच्या मुलीशी मैत्री करा, पण लग्न झालेल्या मुलीशी मैत्री करू नका। कारण ती तुम्हाला फक्त तुक्का लावेल। कसा तो नीट ऐका। बघा, सॅटर्डे संडे तुम्ही तिला फोन करू शकत नाही, कारण तिचा नवरा घरी असणार। सणासुदाला तुम्ही तिला फोन करू शकत नाही, कारण गावावरून तिचे सासू सासरे आलेले असणार। बरोबर आहे ना? अजून एक गोष्ट, जर कधी तुम्ही तिला भेटायला बोलवलं, येणार तर नाही, बायचान्स आली, हा बघल, तो बघल, ती बघल, ही बघल, बा हेच रडगड। मग ज्यावेळेस तिला तुमची गरज लागेल, केव्हा गरज लागेल की ज्यावेळेस तिचा नवरा बिझी असेल कामामध्ये, मग तिचं मूल शाळेतून आणायचं असेल, मग त्यावेळेस ती तुम्हाला फोन करणार, अरे ऐक ना, तू माझं एक काम कर ना, माझा पिल्लू टिल्लू काय आहे त्याला शाळेतून घेऊन येणार, त्याचा पप्पा बिझी आहे। तुम्ही पळतच जाणार, कारण तिने तुम्हाला काम सांगितलेलं असेल ना, पळतच जाणार तिचं कामाला। परत तिचा नवरा बिझी आहे, भाजी नाही आहे, तेव्हा तिला तुमची आठवण येणार, अरे ऐक ना, माझ्या घरातली कोथिंबीर संपली, भाजी संपली, तू घेऊन येत ना। हां, मग त्यावेळेस तुम्ही तिच्या घरी पळत जाणार, भाज्या घेऊन जाणार। बस, परत तुम्ही एकच करणार की चल, सकाळी काम असतं, संध्याकाळी काम असतं, दुपारी फोन करायचं। तुम्ही तिला दुपारी फोन केला, मग ती तुमचा फोन घेईल, अरे तिचा एकच रडगड ना, अरे बोल ना, पटकनी बोल ना, अरे माझं मूल झोपलंय, आता उठल, त्याचा खायचा टाईम झाला, त्याचा हागायचा टाईम झाला, त्याचा मुतायचा टाईम झाला, हेच तुम्हाला ऐकायला भेटेल। म्हणून लग्न झालेल्या मुलीशी कधीच मैत्री करू नका। अशा नवीन टिप्ससाठी माझ्या चॅनलला फेरफटका मारून